झी 24 तास एक पाऊल पुढे। आपल्यासोबत सतीश राजवाडे आहेत, दिग्दर्शक। सतीशजी, तुम्ही आज त्यांच्याबरोबर कामही केलंय, तसंच आज खूप मोठा असा सतीश तारेंबद्दल कळलं आणि खरंच धक्का बसला ऐकून। आम्हाला सगळ्यांना माहिती होतं की ते काही काळापासून थोडे आजारी आहेत, पण अचानक जातील असं वाटलं नव्हतं। आणि सतीश तारेंबद्दल काय सांगू, इतका स्पॉन्टेनियस आणि इतका हजरजबाबी नट खरंच मिळणं खूप कठीण आहे। म्हणजे फक्त मालिकांमध्येच नाही, ते नाटकांमध्ये सुद्धा शाब्दिक विनोद किंवा ऑन द स्पॉट जे ह्युमर क्रिएट करायचं ऍक्टरचा एक टॅलेंट असतो, जे पॉवर असते, असा पॉवरफुल अभिनेता सतीश तारे होता। हजरजबाबी, नॉर्मल आयुष्यात सुद्धा बोलताना सुद्धा ते खरंच खूप इंटेलिजंट होते, खूप हजरजबाबी होते। छोट्या छोट्या गोष्टींमधनं त्यांना ह्युमर दिसायचं, जे खरं तर किती कठीण आहे। असा एक माणूस आज, असा एक मित्र आज आपल्यामध्ये नाहीये, हे ऐकून खरंच वाईट वाटतं। आणि मराठी इंडस्ट्रीला खरंच त्यांची उणीव खूप जाणवेल, खूप जाणवेल। नक्कीच उणीव भासेल सतीशजी। मात्र तुमची एखादी आठवण त्यांच्यासोबत की त्यांचा एखादा कॉमेडी टायमिंग तुम्हाला आठवत असेल तर आमच्याबरोबर शेअर कराल? कॉमेडी टायमिंग आठवण्यापेक्षा मला असं म्हणायचं आहे की सतीश तारेंचे जे सीन्स होते ते त्यांच्याकडे आल्यानंतर ते कसे करायचे की काय करायचे पेक्षा मी किंवा माझ्यासारखे अनेक दिग्दर्शक त्यांना सांगत असतील तर तुम्ही हा कसं कराल सांगा, आणि त्याच्यातनं ते सीन्स डेव्हलप करायचे। म्हणजे मला आठवत नाही आजपर्यंत ताऱ्यांना कधी सांगावं लागलेलं की इथून पंच काढा म्हणून। उलट ते पंच नसताना समोरच्याला सांगायचं की तू असं केलं तर एखादा पंच निघेल म्हणून। इतका मनानिष्ठ मोठा कलाकार होता तो की आज आपलं नाव एक विनोदी कलाकार आहे म्हणून सगळे पंचेस आपल्याकडेच घेण्यापेक्षा त्या सीन मध्ये त्यांचं काम नसलं तरी सुद्धा फक्त रिॲक्शन्सवर ते मारून न्यायचे। नक्कीच रिॲक्शन वरती ते आपला परफॉर्मन्स सादर करायचे। नक्कीच सतीशजी, तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।